तर 6 षटकांची मॅच असेल आपण पाहतो. स्ट्राइक वरती गोलंदाज सज्ज झाला हरेश गावंड. जीते एक्सप्रेस आज मात्र डोलवी संघाचा प्रतिनिधित्व करत असताना आणि स्ट्राइक वरती असेल स्वीकार म्हात्रे. चांगली इनिंग त्यांनी पहिल्या मॅच मध्ये साकारली होती. आणि नॉन स्ट्राइक वरती दीपेश शॉर्ट बॉल पडल्यानंतर उचली घेतलं चेंडून. पहिला चेंडू आलाय डॉट. हरेश गावंडच्या नावावरती राहिला पहिला चेंडू. चांगली गती खरं तर भन्नाट वेगानं मात्र चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केला आणि आलाय डॉट बॉल. 6 षटकांची मॅच आपण पाहतो. विनर वर्सेस विनर ही लढत दुपारचं सत्र या ठिकाणी चालू झालाय आणि गरमाहट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकाच गावातील 2 या ठिकाणी खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच होईल का? यस पकडली गेले झेल. पहिली विकेट या ठिकाणी लागते हर्ष 11 दूरशेत संघाला. आपण पाहतो फलंदाज बाद एक मोठी विकेट आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू शॉर्ट फेकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूचा वापर केला गेला. स्वीकार म्हात्रेला आमंत्रण दिलं होतं पण तो स्वीकारता आला नाही आणि मात्र तंबूच्या असलेला निराश मानेने परत आपण पाहतो. जिम्मेदारी होती चांगली धावांची या ठिकाणी. खरं तर संघाला या ठिकाणी गरज होती परंतु चांगली कामगिरी न करता मात्र तंबूच्या असलेला तो निराश मानेने परततोय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. मयूरला आपण पाहतो. मयूर म्हात्रेला आपण पाहतो. हरेश गावंडचं हे खरं तर अफलातून षटक. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट फेकला त्यानंतर लगेचच प्रतिउत्तर. शॉर्ट बॉलवरती या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका आला नाही. बॅटची कडा घेतली होती आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी मात्र त्या ठिकाणी केली नाही. सोपा झेल मात्र पकडला गेला. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय परंतु बॅटची कडा आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलेत. मयूरला परतावा लागेल. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तू चल मी आया अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहायला गेला तर स्वीकार म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवला. मयूर गेला होता 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. त्याला मात्र या ठिकाणी खातंही न ओपन करता पुन्हा एकदा तंबूचा रस्ता धरावा लागलाय. हे देखील नक्कीच खंतची बाब असेल. करत लगातार 2 विकेट गेल्यानंतर आता मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित म्हात्रे. मागची मॅच आपण पाहिली तर तब्बल 6 चेंडूंमध्ये 15 धावा आणि 2 यशस्वी षटक त्यानं फेकलं होतं. यस आपण पाहतोय हरेश गावंडसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक जर घेतली तर आमचे सुमित म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. खरं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हरेशला आपण पाहतो. ते सर्रार चेंडू हाताळले जातात वारंवार. प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी डॉमिनेट करण्यात यश मिळालंय. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने असेल रोहित म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने असेल गोलंदाजी ट्रॅक वरती वेगाचा बादशाह या ज्याला म्हटलं जातं हरेश गावंड. समोर टाकला होता बॉल. वेगानं बीट केलं रोहितला. अजून एक डॉट बॉल. खरं तर वैशिष्ट्य राहिलं प्रत्येक चेंडूवरती वेगानं चेंडू हाताळणं आणि प्रत्येक चेंडूला मात्र बाहेरच्या दिशेने कधी आतल्या दिशेने. खरं तर आपण पाहिलं तर मयूरची जेव्हा विकेट गेली तो चेंडूला मात्र आतल्या दिशेने फेकला होता. एवढा भन्नाट वेगानं फेकला होता की बॅटची कडा घेऊन सरळ यष्टांवरती चेंडू आदळला होता आणि मयूरला परतावं लागलं होतं. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित आला. तो देखील चेंडू डॉट झाला. आपण पाहतो या ठिकाणी का अफलातून षटक या ठिकाणी फेकतोय. अफलातून खरं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 2 विकेट आणि एकही धाव नाही. या स्पर्धेतलं मेडन षटक फेकलं जाईल का हा देखील प्रश्न असेल सर्वांनाच. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे होता परंतु मेडन षटक एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हरेश गावंडसाठी. वेगाचा बादशाह पेन तालुक्याची आन बान शान हरेशला आपण पाहिलं तेच तरार. या ठिकाणी यशस्वी षटकाची झाले समाप्ती. पहिलं षटक आपण पाहिलं
तर तब्बल 6 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाही आणि 2 महत्त्वाचे विकेट तंबूमध्ये परतवलेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेला तर हर्ष 11 दूरचे संघाला फक्त 5 षटकामध्ये या ठिकाणी आता धावा भराव्या लागतील, कारण पहिलं षटक मेडन गेलंय. काय गोलंदाजी केल्या खरं तर सुमित 11 डोलवी संघानं जो विश्वास दाखवला ना हरेशवरती आतापर्यंत सार्थ ठरला. प्रत्येक चेंडू वेगानं मात्र डिलिव्हर करण्याचं यश त्याला मिळालंय आणि दुसरा आता षटक फेकण्यासाठी गोलंदाज एक फिरकीचा जादूगर, एक वेगाचा वारसा जपणारा गोलंदाज कुणाल शिंदे. बोरगाव एक्सप्रेस त्याला आपण जरूर म्हणतो. खरं तर अनेक खेळाडू आपण पाहिले तर पेन पूर्व विभागामध्ये अनेक नावलौकिक संघ देखील आपण पाहतो. खरं तर टॉप रँकिंगचा संघ मोरया 11 बोरगाव या संघाला मात्र त्या विभागामध्ये उपाधी दिले, परंतु त्याच संघामधला अजून एक उगवता सितारा आपण पाहतो कुणाल शिंदेला. पहिलं षटक राहिलं हरेश गावणच्या नावावरती, दुसरं षटक आपण फेकण्यासाठी गोलंदाज पाहतो कुणाल शिंदेला. स्ट्राईकवरती असेल फलंदाज दीपेशला आपण पाहतो बॅकफुटला जाऊन जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यानं चेंडू चाललाय दणदण करत सीमा पार. या नक्कीच पारी मधला आला पहिला चौकार दीपेशच्या बॅट मधनं आपण पाहिला. बॅकफुटला गेले, स्लॅश केलं चेंडूला, सरळ फेकून दिलं, सीमा पार आलाय चौकार. चौकार आलाय आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी थोडासा या ठिकाणी खरं तर ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला दीपेशनं, परंतु फटका या ठिकाणी फसला आपण असंच म्हणूया. खरं तर चेंडूवरती दृष्टी जमवली नाही, तदनंतर चेंडू निघून गेला आणि तदनंतर बॅट फिरवण्यात आली. आला डॉट बॉल आपण पाहायला पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर डॉट बॉल हे समीकरण मैदानामध्ये राहिलं. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येतील, त्या ठिकाणी शॉट स्क्वेअर लेग चेंडूला उचलतील, फेकतील, तद्वर मात्र एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत कुणालनं. पहिला चेंडू जर आपण पाहायला चौकार आला, त्यानंतर 2 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केले. पहिलं षटक मेडन राहिलं हरेश गावणच्या नावावरती. जशी दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात, दीपेशच्या बॅटमधनं चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि आता सिंगल. स्ट्राईकवरती असेल रोहित म्हात्रे. या ठिकाणी पायावरती चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षक नाही आहेत उपस्थित, चेंडू सीमा पार, चौकार. रोहितला हवी ठरावा लागेल या मॅच मध्ये. खरं तर धावांची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण एकही धाव या ठिकाणी जमवले नाही, ही देखील थोडीशी चुकीची बाब आहे, परंतु आता मात्र आक्रमक रूप धारण करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती धावा जमवाव्या लागतील. खरं तर आता फक्त या इनिंग मध्ये तुम्हाला 5च षटकं खेळायला मिळतील. खरं तर पहिले षटक आपण पाहिलं तर निर्धाव षटक राहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत त्याने 2 चौकार खाल्लेत. समोरच्या दिशेनं इनसाइड आउटचा फटका, का लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. अफलातून रोहित शर्माची आठवण करून देणारा हा षटकार. का बॅटिंग करतो रोहित. खरं तर रोहित शर्माचा फॅन देखील आहे आणि जर्सी क्रमांक जर आपण पाहिला तर 45 पाहायला मिळतो. पहिल्याच मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेतली. काही नक्कीच मनोबल देखील वाढला असेल. एक एवढी मोठी स्पर्धा खेळताय आणि ॲज अ कॅप्टन आपण आहात आणि कॅप्टन इनिंग प्रत्येक मॅच मध्ये तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतो. आता जर आपण पाहायला गेलं तर अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली. आतापर्यंत आपण विचार केला तर 2 विकेट त्यांनी गमावले. कुठल्याही पद्धतीचा दबाव न घेता मात्र आपला स्वतःवरती विश्वास दाखवला आणि चांगली बॅटिंग करत असताना यॉर्क पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. खरं तर अतिशय सुंदर असा चेंडू फेकला गेला होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला फेकतील, एकच धाव घेतली जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्या गेल्यात 2 बाद 16. 2 बाद 16 अशी परिस्थिती आपण सध्या तरी मैदानामध्ये पाहतोय. पहिला षटक आपण पाहायला मेडन आला होता, परंतु दुसऱ्या षटकाला या ठिकाणी चांगली सुरुवात केली. नव्याने सुरुवात करणं हे कधीतरी योग्य असतं आणि ती सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळाली हर्ष 11 दुर्शत संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती वेगाचा बेताज बादशाह हरेश गावण. 30 तर्रार
हरेशला आपण पाहतो. हरेशवरती आता आक्रमण होईल की पुन्हा एकदा मेडन षटक, हे देखील आपल्याला चित्र पाहायला मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये खरं तर प्रभावित केलं होतं सर्व प्रेक्षकांना हरेश गावंडनं. आणि कुणालनं जो दुसरे षटक हाताळलं त्याने तब्बल 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 16 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बाटची कडा, मचिंद्रनं पकडला झेल आणि रोहित या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला अजून एक फलंदाज बाद. नक्कीच मचिंद्रला संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं. आतापर्यंत त्यानं 2 झेल टिपलेत. महत्त्वाचा फलंदाज रोहित मात्र आता कुठेतरी डोकेदुखी ठरला असता. त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आपण पाहिला. एक दर्जेदार खेळी त्याच्यामधनं आपण जरूर पाहिली होती. परंतु मागच्या मॅचमध्ये ज्यांनी या ठिकाणी हाहाकार माजवण्याचा प्रयत्न केला होता असा स्वप्नील ताया हा मैदानामध्ये आला. खरं तर दादरचा हा अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर रितेश वारीने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र तो जरूर या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर चर्चेत राहिलेलं नाव आपण पाहतो रितेश वारीचं. जेव्हा PPLचं ऑप्शन चालू होतं तेव्हा प्रत्येक संघ मालकाच्या मुखात एकच नाव येत होतं, तो रितेश वारी उर्फ लल्ला. दादरचा हा खेळाडू भरपूर चर्चेत राहिला. आपण पाहायला गेला तर विचार केला तर रोहित म्हात्रे हा देखील एक नवीन स्टार पेन तालुक्यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळतो. तसेच रितेश वारी दादरचा हा खेळाडू, त्याच्यावरती देखील प्रचंड बोली लागली होती PPL मध्ये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. वेगानं बीट केलं स्वप्नीलला. हरेशनं प्रभावित केलं. आपण पाहिला जर पहिल्या मॅच मध्ये देखील ही मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या अनुषंगानं मात्र गोलंदाजी करतो. आपण पाहिलं तर कुणालवरती थोडंसं आक्रमण झालं होतं, परंतु कसं कमबॅक करावं हे उत्तम उदाहरण हरेशनं दिलं. आतापर्यंत आपण पाहिला तर महत्त्वाची विकेट रोहितला त्यानं बाद केलं. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल आहे, हुक केला. तायाच्या बॅटमधनं येईल का धमाका? यस आलाय षटकार. शॉर्ट बॉल फेकला होता, प्रति उत्तर दिलं होतं. चेंडूवरती नव्हतं नियंत्रण, फलंदाजाला दिलं होतं आमंत्रण. चेंडू आउट ऑफ द पार्क, आलाय षटकार. डोलवीचा युट्यूबर विराज पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वलूया मॅच कडे. धमाका आलाय तायाच्या बॅटमधनं. स्वप्नील ऑन फायर. पहिला चेंडू आपण पाहिला तर वेगानं थोडंसं बीट केलं होतं, त्यानंतर पुन्हा शॉर्ट बॉल फेकला, त्याला फेकून दिला सीमा पार. या ठिकाणी ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला फेकतील. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आपण पाहतोय खरं तर जाणता राजा दादर टीम खेळत असताना मात्र स्वप्नीलजी भरपूर चांगले योगदान राहिले. जेव्हा जेव्हा टीमला गरज असताना तेव्हा तेव्हा त्याने धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी. आणि क्षेत्ररक्षक करत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहायला जीवाच्या अकंताने फिल्डिंग करत असतो. आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देण्याचं काम त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. शॉर्ट बॉल होता, पडल्यानंतर उचली घेतली चेंडूनं. खरं तर वेगानं पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. आपण पाहतो चांगली गोलंदाजी. समजला नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. एक चेंडू बाकी असेल. धावफलकाप्रती धावा आपण पाहतो. तिसरं षटक चालू असताना 23 धावा धावफलकावरती. ते 20 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अजूनही चेंडू एक बाकी असेल या षटकातला. हरेश चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा दीपेशला आपण पाहतोय. ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पकडली जाईल झेल. दीपेशला परतावं लागेल. एक चांगली झेल मात्र यज्ञेशनं पकडला झेल आणि दीपेशला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावे लागेल. आपण पाहतोय खरं तर क्रिकेट म्हटल्यानंतर आपण पाहिल्यानंतर
अनेक खेळाडू खरं तर ह्या पेन तालुक्याने दिलेत असंच आपण म्हणूया. पेन तालुका पाहिल्यानंतर आपण अनेक क्रिकेटर घडलेत या पेन तालुक्यामध्ये आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगानं मात्र पेन तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. खरं तर क्रिकेट हा खेळ आपण पाहतो आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. याच्यात मीपणा करू नका, आपण काय आहेत ते ओळखा, कुठल्याही खेळाडूच्या खोड्या काढू नका. विजय आपलाच होईल, परंतु स्वतःसाठी नाही तर संधी दिल्या संघासाठी तुम्ही खेळा आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये दाखवा, हीच सर्व टीम ओनरांना अपेक्षा असते. परंतु या ठिकाणी फटका मात्र फसला दीपेशचा आणि त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. फलंदाज झाला बाद, नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. आदित्यला आपण पाहतोय. नक्कीच क्रिकेटच्या भाषेत मी माझ्या परिभाषेत सांगेल. खरं तर एका चेंडूंमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. एखादं आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. एखादा नौका खेळाडू षटकार चौकार मारतो म्हणजे क्रिकेट आणि एखादा नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. एखादा कठीण झेल सोप्या पद्धतीने झेलणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा सोपा झेल सहजरित्या हातामध्ये सुटणं म्हणजे क्रिकेट. एखादा लेजंड क्रिकेटरचा आपण सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा नवीन खेळाडूंना आपण प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. खरं तर बाद असताना स्वतःहून क्रीज सोडणं म्हणजेच क्रिकेट आणि पंचांचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला मात्र मैदानामध्ये 100% एफर्ट्स द्यावेच लागतील. या मॅचमध्ये आपण पाहतोय संघर्ष खरं तर करावा लागेल, धावांसाठी धावा बनवाव्या लागतील. अनेक संघाचे खेळाडू जे आहेत प्रत्येक खेळाडू मात्र तुल्यबल आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर जेवढे फलंदाज असतील तेवढे मात्र चांगले योगदान देण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करतील. प्रत्येक वरती जिम्मेदारी या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाहतोय प्रत्येक ऑलराऊंडर प्रत्येक टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या काही दिवसांमध्ये देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. आयकॉनच्या भूमिकेत असतं आपण पाहतोय. आज मात्र हरेश गावंड पाहायला मिळाले, रोहित पाहायला मिळाले, प्रसाद पाटीलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. असे सर्व जे खेळाडू आहेत ऑनसाइडमध्ये फटका चांगला बाहुबली स्ट्रोक तायाच्या बॅटमॅननं आला, मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. षटकार का बॅटिंग पाहायला मिळते तायाची. तर ताया हा नाव मात्र लाडाने त्यांना जरूर म्हटलं जातं, परंतु स्वप्नील त्यांचं नाव आहे आणि त्या नावाला मात्र या ठिकाणी साजेशी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीच्या बॅटिंग प्रत्येक चेंडूवरती मर्यादेनुसार खेळ करणं ताया जाणतो, खरं तर स्वप्नील जाणतो आणि त्याच फटकेबाजी मात्र आता मैदानावरती जी गरज आहे हर्ष 11 दुर्शेत संघाला ती मात्र आता पूर्ण करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आपण पाहतोय. बॅटच्या प्रॉपर मिडल चेंडू आला होता, शॉर्ट बॉल होता, हुक केलं चांगल्या पद्धतीने, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी, चेंडूवरती येईल फेकेल तत्वर मात्र एकच धाव असेल. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतील आदित्य पाटील मॅन फ्रॉम रावे. हा देखील कमी वयामध्ये ह्याने देखील भरपूर मैदानं गाजवलेत. आदित्य पाटीलची खेळी अनेक मैदानावरती मी पाहिले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्याचं काम अनेक स्पर्धेमध्ये तो करत असतो, परंतु आज मात्र चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. पेन तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा पेन तालुक्यातील जी सर्वांना खेळण्याची इच्छा असते आणि आज मात्र सर्व तारे सितारे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला सोडून दिलं, यस पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळेल.
यस डॉट बॉल असेल आपण पाहतोय. वाईट कॅन्सल असेल आपण पाहतो. चेंडू फेअर डिलिव्हरी असेल आणि धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी कुणालची आपण पाहतोय. खरं तर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस क्लोज केला होता आणि त्यानंतर आला डॉट बॉल. गोलंदाज कुणाल सज्ज झाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. या ठिकाणी बैठक फटका फसला. आदित्य पाटीलला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. अजून एक विकेट बाद. फलंदाज आदित्य तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज गणेश पाटीलला आपण पाहतोय. दुर्शेतचा हा खेळाडू मिळेल. गणेश पाटील. कुणालनं चांगली गोलंदाजी केली खरं तर हर्ष 11 दुर्शेत संघाला मात्र बॅकफुटला ढकलण्यात आतापर्यंत यश मिळालं आपण पाहतो. 30 धावा लागल्या धावफलकावरती. प्रत्येक चिंडेवरती मात्र धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. कमीत कमी आपण पाहतो 50 ते 60 धावा जरी केल्या तरी एक फायटिंग टोटल. खरं तर हर्ष 11 दुर्शेत संघाची गोलंदाजी पाहायला गेलं तर स्ट्रॉंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिलं सत्र चालू आहे. चेंडू पडल्यानंतर अजून एक आपल्याला चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडूने उचली घेतली होती थोडीशी. गणेशला बीट केलं. तो नंतर आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते कुणाल ज्याच्या पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलने षटकार ठोकला होता आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. आदित्यला बाद केलं. नवीन फलंदाज अनिलला आपण पाहतो. पायावरती चेंडू टाकला होता एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूवरती येतील. चेंडूला अडवतील फेकतील. आपण पाहतो एकच धाव एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आपण पाहतो 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती धावा फक्त लागल्या गेल्यात 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आपण बोलतो पुन्हा एकदा मॅच कडे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज यज्ञेश म्हात्रेला आपण पाहतो. गणेशला आपण पाहतो स्ट्राइक वरती. यज्ञेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. गोलंदाजी मार्क वरती यज्ञेश म्हात्रेला आपण पाहतो. पहिला चेंडू 5व्या षटकातला. मॅच ऑन. शॉर्ट बॉल होता. खूपच बाहेर चेंडू गेला. यस पंचांचा इशारा आला. खरं तर शाहरुख खानच्या अधीने मात्र या ठिकाणी डिसिजन दिला अंपायर आपण पाहतो प्रवीणजी आंद्रे सरांच्या माध्यमातून. इट्स अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू यज्ञेशने खरा फेकला. अवांतरने एक्स्ट्रा धाव मात्र खर्च केले समोरच्या संघाला. आपण पाहतो 32 धावा धावफलकावरती. 5वं षटक चालू असताना 32 ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. चांगलं मॅच आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. यॉर्क चेंडू ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. फक्त चॉप केलं होतं चेंडूला. आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून आले ही सिंगलच्या खरं तर जोरामध्ये एक आपण पाहायला गेलं तर चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलंय.
आणि आपण पाहतो स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज स्वप्नीलला आपण पाहतो, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 लांब लचक षटकार आपण पाहिले. तो स्वप्नील खरं तर संघाचा डाव मात्र पूर्णपणे त्याने आतापर्यंत सावरलाय, परंतु आता धावेंची गरज आहे संघाला. या ठिकाणी पायावरती चेंडू टाकला होता, हेलिकॉप्टर लुक मात्र दिला होता, चेंडू सरळ जाईल एक टप्प्यात जसे चेंडू सीमा पार, चौकार. डीजे आपण पाहतोय खरं तर शॉट मध्ये चांगली ताकद होती, नजाकत होती, त्यानंतर चेंडूला भिरकावलं. खरं तर हेलिकॉप्टर लुक दिला होता स्वप्नीलनं आणि चेंडू सीमा पार चौकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला फेस करत असताना खरं तर 5व्या षटकातला पहिला चेंडू त्याने फेस केला आणि चौकार ठोकलाय. यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज झाला, त्याच्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर सिंगल आणि आता चौकार. समोर टाकला, लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला उचलेल फेकेल, त्यावर मात्र एकच धाव, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. आपण पाहतोय पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक वरती असेल. गणेशला देखील चांगले योगदान द्यावं लागेल, महत्वाची मॅच आहे, चांगली फायटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये धावा बनवायचे असतील तर मोठे फटके येणं हे खूप गरजेचं आहे. चांगला टोटल उभारायचं असेल हर्ष 11 दुर्शेत या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा यज्ञेश सज्ज झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अक्षरशः फसला. देव म्हात्रेचा चांगला क्षेत्ररक्षण, चेंडूला मात्र स्टॉप केलं, त्या ठिकाणी कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. आलाय डॉट बॉल. बॅटची कडा देखील त्या ठिकाणी चाटली होती, परंतु आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला मात्र झेल ड्रॉप केला. आपण पाहतो देव म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू जरूर गेला होता, परंतु झेल मात्र ड्रॉप झाले. चांगला बॉल यॉर्क केला, ऑफ साइड टू लाईन चेंडू फेकला आणि त्यानंतर आपण पाहतो डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ झाला या ठिकाणी समाप्त. धाव फलकावरती धावा आपण पाहतो, फलंदाज बाद आहे, हिट विकेट झालेला फलंदाज. फलंदाज या ठिकाणी हिट विकेट बाद झाला. नवीन फलंदाज आणि ठाकूरला आपण पाहतो मैदानामध्ये. यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी अंबारक वरती. फुल टॉस होता, या ठिकाणी बीट केलं यष्टीक्षकाला, चेंडू सीमा पार लॉंग स्टॉपला चाललाय. या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर चेक केलं जाईल वेस्ट साइड भीमर साठी चौकार आलाय, परंतु चेक केलं जाईल. आपण पाहतोय अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल, डिसिजन पेंडिंग असेल. यस, आमचे प्रीतम पाटील सर या ठिकाणी जोडले जातील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. यस, नो चेंडू असेल, फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंजा आला या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. मुक्तपणे खेळण्याची संधी मिळाली फलंदाजाला. ऑनसेट मध्ये जरूर आपण पाहत बॅट केली होती, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील. एकच धाव. खरं तर फ्री हिट होती चेंडूवरती, फायदा मात्र उचलता आला नाही. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्या गेल्यात 44 धावा. 44 धावा आपण पाहतोय. खरं तर पहिलं षटक मेडन येऊन सुद्धा
44 धावा झाल्यात। हे देखील चांगले आपण जरूर बॅटिंग म्हणूया। तायाच्या बॅट मधून आलेत 2 षटकार 1 चौकार आपण पाहतोय। चला स्पीडअप करा, लगेच मॅच स्टार्ट करा। शेवटचं षटक बाकी असेल आपण पाहतो पहिल्या सत्रातील 44 धावा धावफलकावरती। तर आपण विचार केला पहिला षटक आलं होतं मेडन, तदनंतर 4 षटकांमध्ये 44 धावा त्याने जमावल्यात आतापर्यंत। हे देखील तेवढीच महत्त्वाची बाब असेल। शेवटचं षटक 6 बॉल बाकी असतील। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन बंटी, हा देखील चर्चेत राहिलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतो। रायगड प्रीमियर लीग मध्ये भन्नाट गोलंदाजी त्याने केली होती। हरिओम डोलवी संघ खेळत असताना मात्र त्या संघाचा प्रतिनिधित्व करत होता हा गोलंदाज बंटीला आपण पाहतो। ऑलराउंडर परफॉर्मन्स अनेक खरं तर हरिओम डोलवी संघ खेळत असताना त्या संघामध्ये आपण पाहिलं तर गेले 2-3 वर्ष मात्र रायगड प्रीमियर लीग खेळलाय आणि चांगलं योगदान त्याचं राहिलंय। धायरेश्वर डोलवी संघ खेळत असताना ग्रामीणच्या विभागामध्ये देखील स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात। आपण पाहतो ऑनसाइड मध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला होता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील फेकतील। 45 धावा धावफलकावरती। 45 धावा आपण पाहतो। 4 मध्ये 2 षटकार जर लगावले स्वप्नील ताह्यानं तर आमचे विनायक भाऊ यांच्याकडनं विनायक भाऊ पत्रकार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक असेल। चांगला या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला आला डॉट बॉल। 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल आपण पाहतो। समोर चेंडू फेकला होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडूला डिलिव्हर केलं होतं, परंतु स्वप्नीलला मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही। आपण पाहतो डॉट बॉल पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। गोलंदाजी मार्क वरती सचिनला आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी, वेग चांगला आहे, टप्पा लाईन चांगली पाहायला मिळते। अजून एक डॉट बॉल, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। स्वप्नीलच्या माध्यमातून लगातार बीट होतोय। हे देखील चित्र आपल्याला मैदानामध्ये सातत्याने पाहायला मिळालं। प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर वेग धारण केला हरेशनं। तदनंतर शेवटचं षटक फेकण्यासाठी आला गोलंदाज आपण पाहतोय सचिन आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। धावा मात्र स्टॉप केल्यात मित्र म्हणेन। मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतो, फसलाय की काय आणि झेल मात्र खरं तर असं वाटलं होतं चेंडूवरती येईल षटकार, परंतु झेल पकडला गेलाय। फलंदाज स्वप्नील बाद। खरं तर आपण पाहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत। 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती मी वारंवार सांगेल। खरं तर औरंगजेब रडला होता, खरं तर आवाज चढवून त्याला माझा राजा शिवाजी नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, खरं त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुरवे नडला होता। जालून देखील ताज अजमल कसाब रडला होता, खरं त्याचे मान हातात धरून त्याला तुकाराम ओमले नडला होता। ओढून सांगा जगाला लढणारा फक्त हिंदू होता।
फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. तर 19 फेब्रुवारी लवकरच आपल्या भेटीसाठी चेंडू या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझन कडे, चेंडू सीमा पार, चौकार. डीजे रोकमा ठोक. वरती आपण धावा पाहतोय. 49 धावा, 50 धावांचा टार्गेट आहे. खरं तर या ठिकाणी सेट केलं गेलंय. आपण पाहतोय हर्ष 11 दूरशेत संघ टॉस गमावला होता बॅटिंग करत असताना. पहिलं षटक मेडन गेलं होतं तरी सुद्धा या ठिकाणी धावा त्यांनी उभारल्यात. 49 आणि 50 तो विन असेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. त्यावर देऊया डीजे साठी एक सुवर्ण संधी, डीजे गोल्डन. चला लुजर्स वर्सेस लुजर मॅच असेल. आपण पाहतो DK 11 अंतोरे पाटणेश्वर त्याच्या अगेन्स्ट केलेलं पृथ्वी मिराज 11 पेन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पहिली इनिंग या ठिकाणी ब्रेक झाले. आपण पाहतोय 49 धावा झाल्यात, 50 टू विन असेल पुढची मॅच लुजर वर्सेस लुजर. एका बाजूने असेल DK 11 अंतोरे पाटणेश्वर तर दुसऱ्या बाजूने असेल पृथ्वी मिराज 11 पेन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. ॲडव्होकेट सिद्धू विनंती असेल आपण या व्यासपीठावरती कल्पेश काले या ठिकाणी तुम्हाला बोलवत आहेत. ॲडव्होकेट सिद्धू दादा आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पृथ्वी मिराज 11 पेन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. तर मी विनंती करेन DK 11 अंतोरे पाटणेश्वर टीमचं कॅप्टन प्रसाद पाटील आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. अर्थातच टॉस बॉक्स मध्ये यायचं, टॉस केला जाईल आमच्या पाहुण्यांच्या हस्ते. तर सुमित म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्सवरती टॉस करण्यासाठी. तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. लुजर वर्सेस लुजर अशी मॅच असेल. एका बाजूने असेल पृथ्वी मिराज 11 पेन तर दुसऱ्या बाजूने असेल DK 11 अंतोरे पाटेश्वर. या दोन्ही संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आमचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात येतोय. यस, टॉस या ठिकाणी जिंकलाय पृथ्वी मिराज 11 पेन संघ. डिसिजन काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे, मी सांगतो. यस, एक या ठिकाणी जरूर तुम्ही एक मॅच गमावले परंतु ह्या मॅच मध्ये प्लेयर काय चेंजेस असतील? 1-2 प्लेयर चेंज असतील. आम्ही बॉलिंग अटॅक वाढवण्याचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. खरं तर प्रसाद तुम्ही एक मॅच जरूर या ठिकाणी गमावले परंतु या मॅच मध्ये कुठले काही प्लेयर चेंजेस असतील, नवीन फलंदाज किंवा गोलंदाज? नक्कीच चेंजेस असतील 1-2, कारण की रोहन पण येते त्यामुळे एक बॉलिंग आणि बॅटिंग स्ट्रेंथ पण स्ट्रॉंग होईल. यस, पहिली मॅच तुम्ही या ठिकाणी गमावले परंतु काही चुका झाल्या की तुझ्याकडनं बॅटिंग की गोलंदाजी काय खराब झाले? नक्कीच 20 बॉल 24 मॅच व्हायला पाहिजे होती, तर मला वाटतं चांगली बॉलिंग टाकली समोरच्या टीमने त्यामुळे मॅच हार. यस, एक लास्टचा शेवटचा प्रश्न असेल. एकंदरीत आपण पेन तालुक्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा खेळतो. जेव्हा ग्रामीणच्या विभागामध्ये ग्रामीण संघ खेळले जातात या मैदानावरती, परंतु एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि लल्ला वास्करच्या बद्दल या ठिकाणी तू काय म्हणशील? नक्कीच लल्लाचं, कारण की हा इनिशिएटिव्ह घेतो तो खूप चांगला आहे, कारण की कोण घेत नाही पेन प्रीमियर लीगचं, त्यामुळे एक चांगले प्लेयर पण बघायला भेटा आणि मॅचेस पण चांगले. येस, भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील प्रसादला तुला. नक्कीच पुढच्या मॅचसाठी आत्ताच या ठिकाणी प्रसादने उल्लेख केला की पेन तालुक्यामध्ये असं कुठलाच गाव नाही आपण पाहतो तर पेन तालुका प्रीमियर लीग आम्ही हँडल करू की आम्ही भरवू.
असा कधीच त्यांचा विचार नसतो, परंतु जेव्हा जेव्हा पेन तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण आहे. ते आयोजक आपण पाहायला गेलं तर रल्ला वास्कर यांचं एक दमदार आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. धन्यवाद. आपण पाहतो पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला. दुसऱ्या सत्रामध्ये एक बुलंद आवाज आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मानोज मनोरे. धन्यवाद. थँक्यू. शुक्रिया स्वप्निल जी पवार सर. फिर एक बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत. रोमांच चल रहा है पेन प्रीमियर लीग का. मेरे साथ बतौर स्कोरर की भूमिका निभाएंगे दिमाग के जादूगर, जिनका दिमाग कंप्यूटर से भी तेज चलता है, ऐसे स्कोरर हमारे संदीप जी बोहिर सर हमारे साथ. दोनों ऑफिशियल अंपायर चलेंगे. शुरुआत करेंगे सेकेंड इनिंग की. दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं. बेस्ट ऑफ लक. बहुत ही अच्छा खेल कीजिएगा. लेट्स प्ले. द गेम इज ऑन. पहली गेंद लेफ्ट आर्म गेंदबाज हल्के हाथों से कट कर दिया. शॉट थर्ड मैन. खिलाड़ी मौजूद थे. टहलाया सहलाया बड़े ही प्यार के साथ. पहली गेंद पे लिया सिंगल रन. 36 गेंदें, 50 की जरूरत है. 6 ओवर है और 50 की जरूरत. हमारी दोनों ऑफिशियल अंपायर जिनकी तारीफ करनी चाहिए, प्रीतम जी पाटिल सर, साथ ही साथ प्रवीण जी आंद्रे सर और अभी लल्ला जी वास्कर सर बतौर अंपायर की भूमिका निभाएंगे. लेकिन जर्सी नंबर 111 गेंदबाज का नाम है अक्षय पाटिल. P1 का ये ओवर. कमाल की गेंद. देखिए डब्बा खाने के बाद अंदर आती हुई ये डिलीवरी, ऑफ कटर्स वाली डिलीवरी आपको नजर आएंगी. कलाइयों के साथ गेंद को घुमाव देने की ताकत रखने वाला गेंदबाज अक्षय पाटिल, जिनको आप देखेंगे पहली ओवर के लिए. P1 का ओवर. 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर ऑन बाउंड्री लाइन. बाकी 9 खिलाड़ी 30 सर्कल के हमेशा अंदर होती है. P1 का ओवर. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, सटीक, एकदम निशाने पे, एकदम ऑन पॉइंट पे यॉर्कर देखने को मिली. गति भले ही कम हो, टप्पा देखिए आप, कितना अच्छा टप्पा है. लाइन एंड लाइन की कंसिस्टेंसी को मेंटेन किया जा रहा है. टप्पा अच्छा है यहाँ पे गेंदबाज अक्षय पाटिल का. पेन प्रीमियर लीग का रोमांच. PTC पनवेल टेनिस क्रिकेट ये लाइव दिखा रही है इस टूर्नामेंट को. दुधारी तलवार, रिवर्स स्वीप, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है. ये कट गई. आया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4. ऑपरेटर यहाँ पे ब्रार जोड़ाया गया. अब किया है वार. नीलेश फॉर्म में है ये खिलाड़ी, काफी फॉर्म में. ये देखिए ऑफ साइड पर कमिट हुए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन बल्ला घूमा, खुद घूमे, गेंद को न घुमा पाए. मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ. डॉट गेंद वहां से आपको जरूर देखने को मिलेगी. लाइव जितने भी दर्शक मेरे साथ जश्मदीद गवाह बन रहे हैं, उन सभी का भी स्वागत मैं करूंगा. PPL का रोमांच PTC की टीम लाइव कवर कर रही है. काफी सारे दर्शक इतनी धूप होने के बावजूद मैदान के अंदर है, उन सभी दर्शकों का भी स्वागत. कदमों का इस्तेमाल. डांसिंग डाउन द ग्राउंड. गेंद को बस मिड ऑन के ऊपर धकेलना था. लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. ये आया धमाकेदार 4. थैंक यू डीजे ऑपरेटर. P1 की पहली पावर प्ले की ओवर को मैं कहूंगा टाटा बाय बाय. रन बनी 10 रन स्कोर कार्ड पर. 50 का पीछा, 40 की जरूरत. गेंदें बची होंगी 30, यानी 5 ओवर बचे हैं. 5 ओवर में 40 की अब जरूरत है. 50 का पीछा. सुमित 11 डोलवी की टीम पिछले मुकाबले में पृथ्वी मिराज 11 पेन को हराने के बाद यहाँ पे पहुंची है. हर्ष 11 दुर्शेद DK 11 अंतोरे पाटनेश्वर को हराने के बाद यहाँ पे पहुंची है. और ये विनर की मैच जो आप देखेंगे मैदान के अंदर. टॉस सुमित 11 डोलवी ने जीता था. पहले किया था गेंदबाजी का फैसला.
हर्ष 11 दुर्शेत ने बनाए थे 6 ओवर में 49, 6 में चाहिए थे 50, पहली में बने हैं 10 और अब 5 में जरूरत है 40 रनों की। गेंदबाजी मार्ग पर बदलाव, बॉलर आएंगे अब। मयूर गेंदबाजी मार्ग पर आएंगे। ओवर नंबर 2, पीटू का ये सेकंड पावर प्ले का ओवर, दूसरा ओवर ये। मयूर गेंदबाजी मार्ग पर नजर आएंगे। इस जोड़ी को तोड़ना पड़ेगा, रन आपके पास उतनी नहीं है। ये जोड़ी चली तो आपके लिए खतरे की घंटी, फिर आपकी घंटी भी बच जाएगी अगर ये जोड़ी चली तो। ये जोड़ी महत्वपूर्ण है इस मैच में। ये हवा में खेला है, गेंद को भेज दिया दर्शक दीर्घा में। ये गई है तारा मंडल में दिन में तारे दिखा देने वाला छक्का। ये देखिए छक्का आया, मैक्सिमम हिट आया। ये बाहर की गेंद थी, अब यहाँ पे अकलमंदी चलाई है। गेंदबाज ने देखा, जाना परखा, सोचा समझा, रडार में डाली तो 6 मारा, बाहर डाली तो मात्र आया सिंगल। ये होती है अकलमंदी, ये होती है सेंसिबिलिटी। हमेशा आप में होनी चाहिए दिमाग का इस्तेमाल। अकलमंदी हमेशा ताकत के ऊपर होती है, जिसका इस्तेमाल किया मयूर मात्रे ने। हल्के हाथों से खेला, कमाल का ये कवर ड्राइव। देखिए गेंद जाएगी डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। मरीन ड्राइव से खूबसूरत ये कवर ड्राइव, भले ही डीप पॉइंट के बाहर गया हो लेकिन आएगा 4। बल्लेबाज नीलेश का कमाल, नीलेश ने किया कमाल, अपनी टीम को किया माला माल। 2 में 2 4 आई उनकी अपनी बारी में, लेकिन यहाँ पे 4 आया। 3 में 11 महंगे साबित हो रहे हैं मयूर मात्रे। पीटू का दूसरा ओवर, रन पहले ही कम है, गरीबी में आटा गीला, ये ऐसी स्थिति हो रही है मैच में। ओहो कमाल की गेंद डाली थी, लेकिन शॉट देखिए, झोपला शॉट इसे मैं कहूंगा। ये झोंक पूरा सो के मारा इन्होंने, लेकिन फाइन लेग बाउंड्री के बाहर ये 4, झोपला शॉट। डीजे ऑपरेटर, ये धमाकेदार 4 झोपला शॉट मैंने बोला, मेरे को खुद ही अब हंसी आ रही है ये बोलने के बाद, लेकिन होता है क्योंकि पूरा झुक कर उन्होंने मारा था। झुकेगा नहीं साला ये बताया इन्होंने, लेकिन झुक कर मारा। ये आया ऑन साइड पर, एक और धड़ाका देने की कोशिश, लेकिन इस बार वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर मात्र सिंगल रन आएगा। ये भी बड़ा टोटल अब आया आंकड़ा 26 का। रनों की गति देखिए बढ़ रही है, गाड़ी पटरी पर 440 की रफ्तार से दौड़ रही है। हाँ 11 गेंदों में 26 रन बने हैं। संदीप जी बोहिर सर इन्होंने बताया 26-11 की याद आ गई हमें यहाँ पे। शॉट ऑन पोल, ये किया है पावरफुल, द बॉल इज ऑफ ट्रैकर, गोस लाइक अ फायर क्रैकर ओवर मिड विकेट। और ये आएगा कितनी, आया मैक्सिमम, माइटी हिट।
यहाँ से आई है, मुसीबत है लेकिन खड़ा होना पड़ेगा। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही बड़ा। रोहित मात्रे को वो बनना पड़ेगा। ओहो, ये डाली एक और बार, गति परिवर्तन, स्लोअर लेंथ वाली गेंद, उंगलियां फेरी, वेरिएशन का किया इस्तेमाल, डॉट बॉल को निकाला। मैंने कहा उन्होंने करके दिखाया। कप्तान, कप्तान को खेलनी पड़ेगी अब यहाँ से, कप्तानी बॉलिंग करनी पड़ेगी, कप्तान को मेजर रोल निभाना पड़ेगा। सभी द्वार जब बंद होते हैं तो एक द्वार खुलता है जिसका नाम होता है कप्तान। ये डॉट बॉल, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट और डॉट पे डॉट। रन है अब 36, स्कोर कार्ड पर 36 से 14 रनों की जरूरत है। 14 रन अभी भी यहां से जीत के लिए चाहिए आने वाली 20 गेंदों में। बैकफुट पर गए, कट करने की कोशिश, लेकिन शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर कैच छोड़ा। कैचेस विन द मैचेस, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। 2013 का साल, इंडिया श्रीलंका का मुकाबला, तिसारा परेरा ने रोहित शर्मा का कैच छोड़ा। रोहित शर्मा ने मारी थी 264 अकेले ने। 2023 का वर्ल्ड कप, अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का मैच, मैक्सवेल का कैच छोड़ा और मैक्सवेल ने मारी थी 200 अकेले ने। ये होता है कैच छोड़ने के बाद, ये होता है जो आपने देखा। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, बैकफुट पर गए, कवर पर खेला, यहाँ पे एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। एक रन आया, एक भी आएगा तो भी चलेगा। इक्का, इक्के की ताकत बहुत ज्यादा होती है। अच्छी अच्छी बाजी को पलटने की ताकत रखने वाला होता है इक्का। इक्का जब आता है बाजी में, खेल को मानो ऐसे पल से पल में पलटा जाता है। इक्का आया आखिरी गेंद पर, रन भरे अब 3 के बाद। 38 आने वाली 18 गेंदे, 12 की जरूरत, कौन बनाएगा 12 और किसके बजेंगे 12, देखना होगा मैच में। ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक, डीजे बजाइए। यस, थैंक यू डीजे। बिल्कुल, सुमित 11 डोल्बी के ओनर, इनका अपने गाना बजाया, उनकी धुन बजाई, क्योंकि उनकी टीम का खेल टॉप लेवल का हो रहा है। यहाँ पे देखिए बल्लेबाज कमाल कर रही है। 18 गेंदे, मात्र 12 की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर आएंगे ओवर नंबर 4 को लेकर। आदित्य, क्या मुकाबले में जान बची है, क्या अभी भी रोमांच बचा है, क्या अभी भी पलटवार करने की ताकत है हर्ष 11 दुर्शेद के पास। ये पता चलेगा जैसे जैसे मुकाबला बढ़ेगा आगे, जैसे जैसे पत्ता एक एक खुलेगा, खेल का पता भी चलेगा। चौथी ओवर की शुरुआत, पहली गेंद आई है, हल्के हाथों से खेला, अवे फ्रॉम द बॉडी, रूम दिया, ऑफ साइड पर कट किया, एक्स्ट्रा कवर पर सिंगल। इक्का दुक्का भी जीत की मंजिल को आपको हासिल करके दे सकता है विदाउट लॉस। मैंने कहा था पहले ओवर में, मैंने कहा था ये जोड़ी सबसे बड़ी खतरे की घंटी है, अगर इनको नहीं तोड़ा तो आपकी घंटी बज जाएगी, और ये बजाई है इन्होंने। ये देखिए सामने खेला, ये ऊंचाई देखिए, आसमान की बुलंदियों को छूकर गेंद आएगी नीचे। कैच को छोड़ा, उम्मीदों को भी छोड़ दिया है। 2 पूरे, तीसरा पूरा। क्या कर रहे हो, हौसला मत हारिए। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, ऐसा कहा जाता है। खुदा की मदद चाहिए, आपकी हिम्मत को आपको हमेशा बरकरार रखना है। लेकिन कैच छोड़ा, गेंद को रोकने में भी ये लेट गए, यानी जहां पे विकेट थी वहां पे रन आए 3-3। एक और बार गरीबी में आटा गीला,
स्वप्निल जी पवार होते तो वो कहते दुष्कर्म 13वां महीना। ये होता है, ये चीजें होती है मैच में, मुकाबले में। कैच को छोड़ा, खामियाजा भुगतना पड़ेगा। अब बल्ले का बाहरी किनारा, एक और बार मौका, इस बार नहीं करेंगे कोई गलती। इस बार गेंद गई है फील्डर के हाथों में, झटका नंबर 1, ये लगा पहला 440 का करंट। कप्तान आए हैं, कप्तान आए हैं, लेकिन कप्तान के लिए रन उतने बचे नहीं है। पिछले मुकाबले के हीरो थे हरीश गावंड, मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था। जीतेगा ये खिलाड़ी ग्रामीण टेनिस बॉल में अपने नाम को मशहूरत देने के बाद आज ये सुमित 11 डोलवी की कप्तानी कर रहा है। स्टार ऑलराउंडर नंबर 3 पर आएंगे, लेकिन आदित्य पाटिल को ऐसी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। ये भी किनारा लगा, ओ व्हाट अ कैच, एब्सोल्यूट ब्रिलियंट। उड़ते खिलाड़ी जिनका नाम है स्वप्निल, उड़ते स्वप्निल को देखा, कमाल का कैच। प्रोबेबली दिस इज वन ऑफ द बेस्ट कैच ऑफ द डे। थैंक यू डेजर। देखिए, जली को आग कह दे, बुझी को राग कह दे, जो सामने वालों को धूल चटाए उसे मैदान का बाप कह दे। ये गाना आपने सुना, बहुत ही खतरनाक ये गाना है। ऑन हैट्रिक, हैट्रिक ये मौका है अब आदित्य पाटिल के लिए, हैट्रिक चटकाने का सुनहरा मौका, गोल्डन चांस। लेकिन हल्के हाथों से फ्लिक ऑफ द रिस्ट, कलाइयों का किया इस्तेमाल, गेंद को मोड़ा। विराट कोहली की कलाइया और इनकी कलाइया दोनों ही लाजवाब है। इस्तेमाल किया फ्लिक ऑफ द रिस्ट, वो शॉट था, सिंगल रन ही आएगी। रन संख्या बनेगी अब टोटल 43। यहाँ पे 43 का आंकड़ा आया। 21 और 43 को फेमस करने वाले हमारे संदीप जी वो ही रहे, क्योंकि वो बहुत ज्यादा ये आंकड़ों पे ध्यान देते। 21 और 43 ये आंकड़े बहुत रंगीन आंकड़े हैं। लेकिन ये बैकफुट पर गए, ओहो कमाल का स्ट्रोक, बल्लेबाज का गाजा वाजा हो गया। नीलेश भाई बिना ताज पहने राजा हो गया, ये मारा छक्का। स्पीड अप, 1 रन की जरूरत है मात्र जीत के लिए। 1 रन नीडेड, 12 डिलीवरी स्टिल रिमेनिंग। अभी भी 12 गेंदें बची है, मात्र 1 की जरूरत। 49 बनाए 4 में। नीलेश जी मैदान के अंदर है। नीलेश जी पाटिल मैदान के अंदर, एक अकेला शेर जिसने गेंदबाजों को किया है ढेर। पूरी तरीके से नीलेश पाटिल छाए हुए हैं। धज्जियां उड़ाने वाली बल्लेबाजी को हमने देखा, चिथड़े चिथड़े उड़ा देने वाली बल्लेबाजी को देखा। 32 रन पर खेल रहे हैं। 5 चौवे, 1 छक्का लगाया। कमाल की बारी, क्या लाजवाब इनिंग को साकार कर रही है नीलेश जी पाटिल। 14 गेंदों में वो पारी है। कमाल की बैटिंग, एब्सोल्यूट क्लास बैटिंग।
हल्के हाथों से एक रन लिया। सुमित 11 डोलवी के नाम का डंका एक और बार बजा, मैच को किया फिनिश। जीतने वाले का नाम है सुमित 11 डोलवी। मारी है बाजी, बने हैं बाजीगर, जीता है मुकाबला, बने हैं सिकंदर।